आज मी अथ्थांगला सोडायला 10 वाजताचे गेले ते डायरेक्ट 12 वाजता घरी आले आणि नंतर मग उरलेली कामं जी होती तीही आवरून टाकली. तर कुठे होते मी एवढा वेळ, थांबा सांगतेच पुढे. तर अथांग शाळेत गेल्याच्या नंतर मधले जे 3-3.5 तास असतात तो येईपर्यंतचे ते माझ्यासाठी मोकळे असतात. तर म्हटलं या वेळेत काहीतरी काम करावं, घरची कामं काय होतच राहतात. तर 2 दिवसात मला एक काम मिळून गेलं. करणाऱ्याला काम मिळतं आणि न करणाऱ्याला कारणं मिळतात, हे असं मला वाटतं आणि ते खरंच आहे. तर मी ज्यांच्याकडे कामाला गेले होते त्यांनी मला दिलेले होते 2 पेढे. तर ते मी घरी घेऊन आले, अथांगसाठी होतील म्हटलं. त्यानंतर मग कपडे, भांडी वगैरे जे काही काम होतं ते केलं. एक ब्लाऊज कट केला, अर्धा शिवून झाला आणि त्यानंतर मी गेले अथांगला आणायला. आज बऱ्यापैकी पाऊस पडत होता म्हणून अथांगच्या रेनकोटचं आम्ही असं उद्घाटन केलं. इथे आमचं चंदन आमच्यासाठी तांदूळ घेऊन आलेला होता, त्याला आणलं आणि त्यानंतर आम्ही मस्त भेळ आणि चहा वगैरे केला. आणि मग त्यानंतर मी अथांग आणि अरणीसोबत अशी मस्ती करत बसलेले होते. कारण की ते दोघंही संध्याकाळी पाऊस होता आणि त्यामुळे घरात खेळत होते. आणि त्यानंतर मला काढायची होती दळणं, कारण की पीठ संपत आलं होतं आणि माझं लक्षच नव्हतं असं झालेलं. कंटाळा केलेला, कारण गहू साफ करायला मला कंटाळा आलेला होता. ते केलं. त्याच्यानंतर म्हटलं आज शुक्रवार आहे तर जेवणाला काय करावं, भाजी खाऊन रोज रोज कंटाळा येतो. तर इथे होते माझ्याकडे हे सुकट. म्हटलं चला सुकटच बनवूया, 2 घास जास्त जातील. मला जेवण करायला लेट झालेला त्याच्यामुळे अथ्थांगचा बाबा कामावरून आल्याच्या नंतर मला मदत करत होता. तर असं आमचं सगळं जेवण तयार झालं आणि मस्त आम्ही जेवण केलं आणि झोपलो. तर असा होता आजचा आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.